नमस्कार. चैत्रालीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत सर्वांच्या आवडीचा असा भुर्जी पाव. तर यासाठी मी इथे 7 अंडी घेतलेली आहेत. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण सर्वात अगोदर ही सर्व अंडी एका भांड्यामध्ये फोडून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता मी इथे सर्व अंडी फोडून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि हे सर्व असं छान मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊ. तेल घातलेलं आहे. आता आपण हे तेल थोडंसं गरम होऊन देऊयात. अशा तऱ्हेने तेल गरम झालेलं आहे. आता हे फोडलेली सर्व अंड यामध्ये घालून घेऊ. आपण सर्वात अगोदर अंडी छान अशी परतून घेणार आहोत, जेणेकरून भुर्जी खूप छान चवीला होते. ह्या अशा प्रकारामध्ये आपण सर्व अंड छान परतून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं सर्व अंडी परतून तयार आहेत. छान अशी भाजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. भुर्जी करताना कधी असं अंड अगोदर भाजून घेतलं ना, अंड्याला भुर्जीला खूप छान अशी चव येते. आपण आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला भाजून घेऊयात. कांदा टाकलेला आहे. आता हा छान असा आपण भाजून घेऊ. असा सर्व कांदा आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व भाजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे, असा लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया. मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता पुन्हा 1 ते 2 मिनिटं हा तेलामध्ये छान भाजून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने ते कांदा भाजलेला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊयात. तर आपण मसाले घालू. सर्वात अगोदर घालूयात हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडासा चिकन मसाला, थोडीशी कोथिंबीर. हे सर्व छान परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं हे सर्व मी छान परतून घेऊ. तुम्ही पाहू शकता कांदा छान असा लाल झालेला आहे. सर्व मसालेही छान परतले गेलेले आहेत. याला तेलही सुटलेलं आहे छान. आता यामध्ये आपण अंड्याचे तुकडे घालून घेऊयात. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू. हे सर्व छान असं परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं आपण छान याला हलवून परतून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता इथे छान असं हे सर्व परतून घेतलेलं आहे. आपल्या भुर्जीला रंगही खूप छान आलेला आहे. छान लालसर दिसते, तयार झालेली आहे. आता आपण
गॅसवर एक तवा ठेवून तव्यामध्ये पाव गरम करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे तवा गरम झालेला आहे। आता आपण तव्यावरती सर्वात अगोदर बटर लावून घेऊयात। छान असं बटर लावून घ्यायचं। हे पाव यावरती ठेवून दोन्ही साईडनी छान असे पाव भाजून घेऊयात। असे वरतूनही थोडं बटर लावूयात याला। हे पलटी करून घेऊयात असं। पुन्हा एकदा हे छान पलटी करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपले पाव छान असे भाजले गेलेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपली भुर्जी रेडी आहे। पावही झालेले आहेत। आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। त्याचबरोबर लिंबू आणि कांदा। तुम्ही पाहू शकता इथे छान अशी भुर्जी आणि पाव तयार झालेले आहेत। ही आपली भुर्जी पाव झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।